नमस्कार मंडळी, चवीचे खवय्ये या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे। ही ज्वारीच्या पिठाची इडली पाहू शकता, किती हलकी फुल आहे, एखाद्या तांदळाच्या इडलीसारखी। तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत। ही इडली बनवायला सोडा, इनो किंवा दही वापरण्याची गरज पडणार नाही। नैसर्गिक पद्धतीने अशी मस्त इडली तुम्ही सहज बनवू शकता। ज्यांना कुणाला डायबिटीजचा व बीपीचा त्रास आहे आणि वजन कमी करायचं आहे तर डाएटमध्ये ही इडली तुम्ही बनवू शकता। बनवायला तर सोपीच आहे। चला तर मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे ज्वारीच्या पिठाची इडली बनवण्यासाठी मोठंसं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी इथे पाववाटी उडीद डाळ घेत आहे आणि उडीद डाळीसोबतच आपल्याला इथे अर्धा चमचा मेथीदाणे घ्यायचे। पीठ फर्मेटिंग चांगलं होण्यासाठी इथे मेथीदाणे जरूर वापरा। आता या डाळीला आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण की बाहेरून आलेल्या डाळीला स्टार्च जास्त असतो, त्यामुळे हा कचरा धूळ काय असलेलं निघून जातं, म्हणून डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। इडलीला लागणारे साहित्य एकाच वाटीने घ्यायचे। माप परफेक्ट असलं ना इडली चांगल्या प्रकारे बनते। आता या डाळीतलं पूर्ण पाणी काढायचं आहे आणि 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। डाळीला 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये डाळ बुडेल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे। पाहू शकता तुम्ही, डाळ एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे आणि टाच असलं ना इडली एकदम कडक होते, म्हणून डाळीला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुणं गरजेचं असतं। डाळीमधला स्टार्च गेला ना इडली एकदम मऊ लुसलुशीत होते। आता इथे झाकण लावून 5 ते 6 तासापर्यंत आपल्याला डाळ चांगली भिजवून घ्यायची। आता इथे डाळ भिजत घालून 4 तास झालेले आहेत, तर थोडीशी आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे न चालता 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्या वाटीनं डाळ घेतलेली होती ना तीच वाटी घ्यायची आपल्याला इथे। आता याच वाटीने आपल्याला इथे पाववाटी रवा वापरायचा आहे। तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर पाववाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी म्हणजे 1.25 वाटीचं प्रमाण इथं तुम्हाला घ्यायचं आहे। आता या दोन्ही जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। रवा इथं जाड किंवा बारीक वापरला तरी पण चालतं, कारण आपल्याला हे थोडंसं भिजतच ठेवायचं आहे। आणि इथं मीठ आता लगेच वापरायचं नाही आपल्याला, कारण की पिठात मीठ लगेच वापरलं ना पीठ आंबण्याची प्रक्रिया थांबून जाते। आता हे चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे। आता हे पीठ बुडेल इतकं आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे। पाण्याचं प्रमाण जास्त झालं तरी काही अडचण नाही इथे। आता इथे गुठळ्या मोडत मोडत आपल्याला पिठाला एकजीव करून घ्यायचा आहे। पाव वाटी डाळ भिजत घातलेली आहे, त्यासाठी आपण इथं 1.25 वाटी पीठ घेतलेलं आहे, म्हणजे पाव वाटी रवा आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ। चौपट असं प्रमाण झालेलं आहे। उडदाच्या डाळीच्या चौपट असं हे प्रमाण आहे। माप परफेक्ट असलं ना तर इडली चांगली होते। तुम्हाला जर रवा वापरायचा नसेल, न वापरता सुद्धा ही इडली करू शकता। रव्यामुळे काय होतं, इडलीला एकदम जाळी चांगली पडते आणि इडली लवकर स्टीम होते, म्हणून मी रवा वापरलेली आहे। तर मंडळी, इथं तुम्ही बघू शकता गुठळ्या मोडत मोडत मी पिठाला एकजीव करून घेतलेला आहे आणि असं गुळगुळीत बॅटर तयार झालेलं आहे आणि पाण्याचं इथे काहीच बंधन नाही। एक अंदाजे पाणी वापरलं ना तरी पण चालतं। आता झाकण लावून आपल्याला 1 तास पिठाला भिजवून घ्यायचं आहे। तर मंडळी, इथे ज्वारीच्या पिठाला भिजत घालून 1 ते 1.5 तास झालेला आहे। तर आपण पाहू शकता पीठ खाली बसलेलं आहे आणि एक्स्ट्रा पाणी वर साचलेलं आहे। आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। तर आता या पिठामधलं पाणी पूर्ण वेगळं करून घेतलेलं आहे आणि जास्तीचं पाणी झालं तरी काही हरकत नाही, आपण पूर्ण पाणी ओतून काढू शकतो। तर आता या भिजवून घेतलेल्या पिठाला थोडा वेळ बाजूला ठेवून घेऊ। डाळीला भिजत घालून 5 ते 5.5 तास झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता इथे डाळ चांगल्या प्रकारे टम्म फुगली आहे आणि तोडून बघितल्यावर सुद्धा एकामधून 2-3 तुकडे होत आहेत। जर तुम्हाला 4 ते 5 तास डाळ भिजत घालायची नसेल तर तुम्ही कडकडीत गरम पाण्यामध्ये 1 तासासाठी पण घातलं तरी चालेल। आता या डाळीमधलं पूर्ण पाणी वेगळं करून घ्यायचं। डाळीतलं पूर्ण पाणी वेगळं करून घेतल्यावर आपल्याला या डाळीला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे आणि डाळ आपल्याला एका टप्प्यामध्येच पूर्ण वाटून घ्यायची आहे। थोडी थोडी करून असं 2 टप्प्यामध्ये वाटली ना ती थोडीशी जाडसर राहू शकते, एका टप्प्यामध्ये आरामात वाटू शकता। आता इथे डाळ वाटताना आपल्याला पाणी न वापरता डाळ वाटायची आहे आणि समजा जर डाळ वाटली जात नसेल तर 2 ते 3 चमचे पाणी वापरून एकदम बारीक डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। आता डाळ वाटून झालेली आहे आणि आता ह्या पिठामध्ये आपल्याला ही डाळ वाटलेली काढून घ्यायची आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, 3 ते 4 चमचे पाणी वापरून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। पण डाळ एकदम बारीक वाटली पाहिजे, एकदम नरम नरम झाली पाहिजे डाळ। आता वाटून घेतलेल्या डाळीला या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे। एकजीव करत करत या पिठाला आपल्याला चांगलं 2 ते 3 मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे। फेटून घेतल्यामुळे काय होतं, पिठामध्ये हवा भरली जाते। तर मंडळी, इथं 2 ते 3 मिनिटापर्यंत मी पिठाला चांगल्या प्रकारे फेटून घेतलेला आहे। फेटल्यामुळे पीठ हलकं फुल होतं आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला असं पीठ फेटून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, झाकण ठेवून 10 ते 12 तासापर्यंत पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभर ठेवलं तरी पण चालेल। 10 ते 12 तास झालेले आहेत। तर पाहू शकता मंडळी, काय मस्त टम्म फुगलेलं आहे पीठ। रवा वापरल्यामुळे एकदम मस्त फुगून आलेलं आहे। जेव्हा आपण पीठ वाटून घेतलेलं होतं तेव्हा हे मिक्सिंग बाउल अर्धच होतं, आता हे फुल्ल भरलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे। आणि जर तुम्ही रवा वापरला नसता इथे एवढं पीठ फुगलं नसतं, पण आंबलं असतं परफेक्ट।
मस्तपैकी असा जबरदस्त आंबट वास येतोय, कारण की पीठ चांगल्या प्रकारे आंबूस झालेलं आहे. तर आता इथे काय करायचं आहे, आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता मीठ या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्ही इथं मीठ आधी वापरलं असतं ना, तर आंबण्याची प्रक्रिया थोडी स्लो होते, म्हणून मीठ शक्यतो शेवटीच वापरायचं. पिठामध्ये मीठ चांगल्या प्रकारे एकजीव केलेलं आहे. आता पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, परफेक्ट झालेली आहे. जर तुमचं पीठ थोडंसं घट्ट असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी वापरून एकजीव करू शकता. तर आता काय करायचं आहे, आपल्याला इडली पात्राच्या खाण्याला थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला पीठ कट टू कट भरून घ्यायचं नाही, थोडासा गॅप ठेवायचं, कारण इडली चांगल्या प्रकारे फुगण्यासाठी. अशा पद्धतीने सर्व पात्र मी भरून घेते. तर मंडळी, इथे थोडीशी आधी पूर्व तयारी करून घेतलेली आहे, म्हणजेच की 2 ते 3 ग्लास पाण्याला गरम करून घेतलेला आहे. आणि पाण्याला चांगली थोडीशी उकळी आली ना, तर त्यामध्ये एक एक करून हे इडली पात्र ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला. हा झाला एक इडली पात्र आणि हा झाला दुसरा. तर इथे झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटापर्यंत गॅसला फास्ट ठेवून आपल्याला इडली स्टीम करून घ्यायची. तर आता मंडळी, इडली स्टीम होते तोपर्यंत आपण नारळाची खमंग चटणी बनवून घेऊ. तर त्यासाठी मी इथे पातळ काप केलेला ओला नारळ घेतले. तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही कोकोनट पावडर म्हणजे नारळाची पावडर वापरलं तरी चालेल. आणि नारळाच्या वरची मी साल काढलेली नाही. तर चटणीला चांगली बाइंडिंग येण्यासाठी 2 चमचे फुटाणे घेतलेले आहे. आणि तुमच्याकडे फुटाणे नसतील तर भाजलेले शेंगदाणे 2 चमचे वापरलं तरी पण चालेल. चटणीच्या तिखटपणासाठी इथे 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्याला असं मध्यभागून कापून घेतलेलं आहे. आणि चव चांगली येण्यासाठी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या. आणि चटणीला आंबूस चव येण्यासाठी इथे चिंच घेतलेली आहे. चिंचमुळे चटणीची चव बॅलन्स राहते. आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरला न कापता घेतलं तरी पण चालेल. आणि इथे चवीपुरतं मीठ वापरायचं आहे. आणि आता इथे लगेच पाणी वापरायचं नाही, आपल्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मग तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार पाणी तुम्ही इथे वापरून चटणी बनवू शकता. आता चटणी वाटून झाली की एका मोठ्याशा अशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. चटणी घट्ट किंवा पातळ असं तुम्ही बनवून घेऊ शकता. मी असं मीडियम टाईपमध्ये वाटून घेतलेली आहे. आता चटणी इथे आणखीन खमंग होण्यासाठी आणि चटणी 2 ते 3 दिवसापर्यंत टिकण्यासाठी चटणीला फोडणी द्यायची आहे. फोडणी मी अगोदरच तयार करून घेतलेली आहे. तडका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मिक्स मोहरी जिरा टाकलेला आहे. आणि एक अशी सुकी लाल मिरची 2 तुकडे करून टाकलेले आहे. आणि थोडासा कढीपत्ता आणि चवीसाठी हिंग टाकलेला आहे. असा हा तडका तयार झालेला आहे. मग या चटणीवरती असा ओतून घ्यायचा आहे. आता चांगल्या प्रकारे चटणीला एकजीव करायचा आहे तडक्यामध्ये. मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे. तर इथे 10 मिनिट झालेले आहे, झाकण काढू. आता इथे तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स देते. इडली शक्यतो 10 मिनिटापर्यंतच वापरून घ्यायचं. जास्तीत जास्त 12 मिनिट झाले तरी पण चालेल, पण त्यापेक्षा जास्त वापरलं ना तर इडली आपली कडक होऊ शकते. म्हणून 10 मिनिटापर्यंत स्टीम करून घ्यायचं. आता ह्या एक एक पात्राला आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं. आता इडली पात्र पूर्ण थंड झालेलं आहे. थोडंसं चमच्याला पाणी लावून आपल्याला इडली डिमोल्ड करून घ्यायची आहे. असं हलक्या हातानं डिमोल्ड केलं ना, इडली आरामात निघते. भांड्याला न चिटकता इडली बघू शकता तुम्ही, काय मस्त निघालेली आहे. आणि वरतून ही जाळी कशी पडलेली आहे, इडलीला एकदम जाळीदार इडली तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी पूर्ण इडल्या काढून घेते आणि या इडलीला एका प्लेटमध्ये ठेवून घेते. आता ज्वारीच्या पिठाची इडली बनवायला सोडा, दही, इनो का वापरायचा? अशी मस्त हेल्दी डायबेटिक फ्रेंडली इडली तुम्ही सुद्धा पहिल्या वेळेस न चुकता बनवू शकता. पाहू शकता जाळी किती मस्त पडली आहे, कोणालाच विश्वास नाही बसणार. ही इडली ज्वारीच्या पिठाची आहे. तोडल्यावरही मस्त जाळीदार व एकदम कापसासारखी मऊ, दाताने न खाता ओठाने खाऊ शकाल इतकी मऊ. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये. अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.